नमस्कार, खानदेश मसाला किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही जसं बघतच आहात, इथे मी थंडाई बनवलेली आहे। होळी स्पेशल रेसिपी होती। तर इथे जे साहित्य मी घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे। 5 ते 6 ग्लाससाठी हे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर चला इथे आपण 10 ते 12 काजू, तेवढेच बदाम, 6 काळी मिरी आणि 4 वेलची घेतलेली आहे। तर पिस्ते देखील 10 ते 12 आणि थोडीशी इथे बडीशेप घेतलेली आहे। 1 चमचा बडीशेप आणि 2 चमचे इथे आपण खसखस घेतलेली आहे आणि काही गुलाबाच्या सुक्या अशा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे सगळं आता मी भिजत घातलेलं आहे पाण्यामध्ये। 5 ते 7 तास आपल्याला हे भिजत घालायचं होतं। नंतर हे छान असं भिजून तयार झालेलं होतं। आता याच्यातनं आपल्याला जे बदाम आहेत त्या बदामाची साल काढून घ्यायची आहे। तर इथे मी सर्व बदामांची साल काढून घेत आहे। आता इथे बदाम सोलून झालेले आहेत। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व इथे टाकून घ्यायचं आहे। जे आपण भिजत घातलेलं होतं ते आणि हे बदाम, तर याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। या पद्धतीने इथे मी ही पेस्ट करून घेतलेली आहे। तर मी इथे अर्धी वाटी साखर घालत आहे। खरं तर इथे मिश्री घालतात, पण मला भेटली नाही म्हणून मी साखर घातली आणि 1.5 चमचा इथे गुलकंद घातलं आणि परत मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता ज्युसरच्या भांड्यामध्ये जेवढं आपल्याला ही थंडाई बनवायची आहे तेवढे ग्लास दूध घालून घ्यायचं आहे। एकदम थंड फ्रीजमधलं दूध आहे आणि याच्यामध्ये थोडंसं केशरयुक्त दूध घातलेलं आहे। परत मी 2 ड्रॉप फूड कलरचे देखील याच्यामध्ये घातलेले आहेत आणि मग जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट इथे घालायची आहे आणि छान परत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर ही थंडगार मस्त अशी आपली थंडाईची रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता केवढं छान याला टेक्स्चर आलेलं आहे। आता मी ही थंडाई ग्लासमध्ये टाकून घेणार आहे। तर थंडाईचे ग्लास इथे भरून झालेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत, आपल्या आवडीचे जे आहेत ते, आणि थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या 1-1, 2-2 इथे टाकून घ्यायच्या आहेत। छान ही आता थंडाई पिण्यासाठी तयार आहे। थंडाई बनवत असताना फ्रीजचं थंडच दूध वापरावं, म्हणजे खूप छान पोटाला मस्त थंडगार गारवा वाटतो पिल्यानंतर। तर थंडाईची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील। वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।